स्वामी चरित्र कथा जीवनाची व्यथा दूर करणारी कथा आहे. अनुसूया, किती गोड नाव आहे माझ्या माता भगिनींना. इथं कोणी आलं का अनुसूया नावाचं आहे का कोणी? अनुसूया आहे का कोणी? हात वर करा. कोणी आलंय का? अनुसूया आहे का कोणी? अनुसूया माहिती आहे का तुम्हाला? कोण कोण? जिच्याकडं अणु इतकी सुद्धा असूया नाही, तिचं नाव अनुसूया. म्हणून दत्तप्रभू तिथे आहे. आणि जिथं असूया असते तिथं दत्त स्वामी महाराज जात नसतात. अनुसूया, अनुसया नाही, अनुसूया. अणु इतकी असूया जिच्याकडं नाही ती अनुसूया. नाव गोडगोड आहे. आमच्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये जे नावं असायचे ते अर्थपूर्ण असायचे. सीता है ना, भागीरथी, सावित्री, द्रौपदाबाई, लक्ष्मीबाई, जनाबाई, मुक्ताबाई, जानकीबाई, गिरिजाबाई. किती गोड गोड नावं. गंगाबाई, भले 8 दिवस आंघोळीला पाणी नाही, म्हणजे नावात अर्थ होता. अनुसूया इतकी महान पतिव्रता आहे. रस्त्याने चालली तर सूर्य तेज कमी करतोय. का? हिला जर चटका लागला तर मला शाप देईल. पृथ्वीला, त्या जमिनीला वाटलं हिला जर काही पायाला टोचलं तर मला शाप देईल. सगळे घाबरत होते. इतकी तेजस्वी स्त्री होती. कारण का? पतीची या मता अनुसरुनी पतिव्रता. तुम्हाला वेगळं काही करायची गरजच नाही. नवरा जर स्वामी चरित्र गुरुचरित्र पारायणाला दत्त जन्माच्या सप्ताहाच्या निमित्ताने केंद्रात बसला तर तुम्ही त्याचा डबा करून दिला, त्याला वेळेवरती आंघोळीला पाणी दिलं आणि तो वाचन करून आला, त्याला डबा भरून दिला, त्याचा रुमाल दिला, त्याचं हेल्मेट काढून दिलं आणि आता या लवकर व्यवस्थित जा, एवढी जरी सेवा केली तरी तुम्हाला पुण्य मिळेल. कारण का? गुरुचरित्र वाचक तुमचा पती आहे आणि त्याची सेवा तुम्ही करता म्हणून 50% वाटा तुम्हाला मिळतो. पतीची या मता अनुसरुणी पतिव्रता. कोणासाठी करता तुम्ही? सौख्यासाठी, सौभाग्यवती पण टिकण्यासाठी. आमची देवी मंदिर माहिती आहे तुम्हाला? बघू रेणुका माता. मी कार्यक्रमाला चाललो होतो, 9 वाजेची वेळ आणि वट सावित्री पौर्णिमा होती. एक बाई दोरा गुंडाळीत होती. दोरा गुंडाळता गुंडाळता घाल गरके चक्कर येऊन पडली. हो, जोशी हॉस्पिटलला मी ॲडमिट केलं. डॉक्टरने चेक केलं, गोळी दिली, बरं वाटलं. रिक्षा करून घरी सोडलं. तेवढ्यात तिच्या नवऱ्याला, आता ओळखीच्या होत्या तर ताई, फोन केला. तिचा नवरा आला. कसं काय वाटलं आता? बरं वाटतं का? ती म्हणली हो बरं वाटतं. तो म्हणला मग आला तर महाराजांना मला चहा कर. ती म्हणली एवढंच काम आहे का मेल्या मला? आणि त्याच्यासाठी दोरा गुंडाळायला जायला होती. तुमच्या लक्षात आलं का? नाही, तुम्हाला आता लक्षात आलं. दोरा कोणासाठी गुंडाळायला जायला होती? आणि त्याला चहा करून नाही द्यायचा तर तू तुझ्या मुंडक्याला दोरा गुंडाळणं गरजेचं आहे. अरे आम्ही कशासाठी करतो, का करतो, याचा कार्यकारण भावच आम्हाला माहित नाहीये. अनुसूयेच्या आश्रमात, आत्रीच्या आश्रमामध्ये राम सीता वनवासात असताना गेलेत. माहितीये कोणाला? राम लक्ष्मण गेले, सीता मैया गेली. सीतामाई बाहेरून विचारते, आई ऐका बरं का, आई आहात का घरी? बाहेर आत्री ऋषी होते. म्हणले सीते, माझी पत्नी खूप थकली आहे ग, म्हणून ती बाहेर नाही येऊ शकत, तूच मध्ये जा. हा नवरा सांगतोय. आणि नवऱ्यानं बायकोचं गुणगान करावं, ती बायको गुणगान असायला पाहिजे. आणि बायकोने माझा नवरा श्रेष्ठ आहे असं म्हणण्यासाठी पतीने सुद्धा गुणवान असायला पाहिजे. याला म्हणतात जोडी आणि याला लक्ष्मीनारायण म्हणतात. नाही तर कोणाचं तोंड कुडन कोणाचं कुडं. पूजेला बसली, एक आजी पूजेला बसली, त्या बाबाला ऐकू येत नव्हतं. मी म्हणायचो स्वाहा म्हणा स्वाहा, तो म्हणायचा काय? ते मशीन इसरेल होतं. म्हातारी वैतागली. त्या म्हाताऱ्याचं लक्ष नव्हतं. तिनं त्याचा, मी बरोबर पाहिलं, तिनं त्याचा हात निरंजने उधारला. बाबू किती खोट्यापणा आहे हा. चटकलं ना ते. तिथंच महायुद्ध दोघांचं सुरू झालं. असे डोळे ताणले त्याने आणि वरतून म्हणती हा ताना डोळे, लग्नाच्या दिवशी जसे मोठे डोळे करायचे अजून तसेच करत्या, कवडीचा फरक नाही. मला डॉक्टर पाहायला आला होता. म्हणलो रडू नको. भिखाऱ्याच्या दारात पडले. अरे यज्ञ चालू आहे.
तुम्ही जर असा हात लावत असाल तर 50% पुण्य तुम्हाला मिळतं. काहीच करायची गरज नाही. कारण का तुम्ही आईबाप सोडलेत आणि परका पुरुष कधी ओळख नाही, काही नाही. आईबापाने निवडून दिलेला वर त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली तुम्ही त्या वधूने आणि त्याला आयुष्यभर जोडीदार साथीदार मानलंय, त्याला देवाचं रूप मानलंय. म्हणून माता भगिनींनो तुमचं समर्पण मोठं आहे, फार मोठं समर्पण आहे. आणि आज गर्दी सुद्धा तुमचीच जास्त आहे. माणसांना म्हणलं कार्य नाही येते कथेला, ते म्हणले आलो असतो पण लय टेन्शन राहतं. मला सांगा, नळाला पाणी आलं नाही टेन्शन कोणाला आहे? भाकरीला पीठ नाही टेन्शन कोणाला आहे? पोरग शाळेत जाईना टेन्शन. हा, आज तुम्ही माझ्यासोबत आहे ना, मग गाडीपर्यंत सोडवा या मला. पाणी नाही टेन्शन तुम्हाला, पीठ नाही भाकरीला टेन्शन तुम्हाला, पोरग शाळेत जात नाही, कामवाली बाई निंदायला आली नाही टेन्शन तुम्हाला. एवढं टेन्शन माझ्या माता भगिनींना असून सुद्धा 31 डिसेंबरला गटार आमुषाला एक बाई पिऊन पडेल दिसली नाही मला. कथा आहे कथा, उद्या अजून मजा येणार आहे. आणि उद्या येताना एक एक जणीला आपल्या मैत्रिणीला नातेवाईक जे असतील त्यांना घेऊन या. मी खात्री देतो जीवनातले सगळे प्रश्न मिटतील. ऐका, इतकी महान पतिव्रत आहे अनुसूया, जिच्याकडे अनु इतकी असूया नाही. सीतामाई मध्ये गेल्या, पाया पडल्या, आई उठून उभी राहिली, सीतेला कडकडून मिठी मारली. सीते, डोक्यावरचा पदर नाकाच्या खाली असावा. नीट ऐका बरं, कोण कोणाला शिकवतं? अनुसूया. कोणाला? राम पत्नी लक्ष्मी आहे, माता जानकी सीता. आता तुम्ही जिथं बसले ती सीताच आहे, जिथं आपण बसलो ही सीता आहे. पण लोक एवढे फास्ट आमचे तिला शेती म्हणतात. शेती, शेती नाहीये ती सीता. जमीन कोण आहे? कारण सीता तिथूनच आल्यात आणि तिथंच गेल्यात. ती सीता म्हणजे शेती, शेती म्हणजे सीता. म्हणली का? आई का? सीते, स्त्रीचं सौंदर्य केस आणि नाकात असतं. ज्या स्त्रीचे लांब सडक केस आहे आणि तुकतुकीत कांती असून नाक लांब आहे, ती स्त्री सुंदर आहे, ती सावळी का असना. म्हणून ते लांब सडक केस आणि लांब असलेलं नाक नवरा सोडून इतर परपुरुषाने पाहू नये म्हणून नाकापर्यंत केस आणि नाक झाकण्याची प्रथा आहे आमची जुनी. आता तो पदर सरकत सरकत कुठं गेला? अनुसूया सांगतोय, दत्त प्रभू समजून घेण्याच्या अगोदर अनुसूया समजून घ्या, मारुती समजून घ्यायचा, अंजनी माता समजून घ्या, रामाला समजून घ्यायचं, माता कौसल्य समजून घ्या, आणि कृष्ण समजून घ्यायचा, देवकी समजून घ्या. अरे छत्रपती समजून घ्यायचेत, माता जिजाऊ समजून घ्या. शुद्ध बीजा पोटी फळे. दत्तप्रभू कुठे येणार आहे का? अरे काय तप आहे, काय साधना आहे. हा पतीची सेवा श्रेष्ठ आहे, श्रेष्ठ आहे. ही बाई नवऱ्याला जेऊ घातल्याशिवाय तोंडातला थुंका सुद्धा गिळत नाहीये. कुठे येत नाही दत्तप्रभू कुणाच्याही पोटी, कुणाच्याही घरात. कठीण आहे. सीते, पती निजल्यानंतर आपण निजावं, पती उठायच्या अगोदर स्त्रीने उठावं. ऐकताय ना सगळ्या जणी? आणि हल्ली कोण उठतं कोणाच्या अगोदर? बापरे, हाच उठवतो ठोंब्या. सकाळी 5 वाजता नळाला पाणी येतं. मी आमच्या बगूरकडचं सांगतो, इकडचं नाही सांगत. बगूरला लासलगावचं सांगायचं असतं. हाच उठवतो 5 वाजता, पंचपात्र्या भरितो, हांडे भरितो. नाव सांगितलं असतं पण निघायचं कोण नातेवाईक, व्हायची उपाधी. टाकी भरितो, हांडे भरितो, गुंड्या भरितो. दिवसभर भर 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 मर 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 दिवसभर पाणी भर. आणि ऑफिसला गेला का त्याला म्हणता गुड मॉर्निंग सर. काय मरायचा सर? पाणी बरोबर फार जीव चाललाय त्याचा. पांघरुणांच्या गाड्या हाच घालितो, पिठाचा दळणाचा डबा हाच आणतो, भाजी चिरून हाच देतो. मग ही माया महामाया करीती तरी काय?
मला कळतच नाही. याला म्हणते अंथरुणावर अशा आळ्या पिळ्या देते आणि अरे नवऱ्याला अरे उचली मामरीला. अरे म्हणे काय चहा बनवून देतोस का रे, फार आळस आला. आणि तो ठोंब्या हुंडा घेऊन एकातच आणेल. देतो ना ग. मग त्याने ना चहा बनवला आणि अंथरुणावर नेऊन दिला बेडवर. आणि मग बेडवर चहा दिला. त्याला इंग्रजीत नाव पडलं बेड टी. आणि पेत होती. मी म्हणतो पेता पेता मराया पाहिजे, जगायच नको. अरे कशासाठी? पत्नीव्रत आणि पतिव्रत संसारूपी गाड्याचे दोन चाक आहे, पती आणि पत्नी. त्या दोन चाकांवरती तो गाडा समान चालला तर प्रपंच होतो. दोन्ही चाक समान चालायला पाहिजे. अत्री ऋषी अनुसूया, जरा फोकस करा गुरुचरित्रावर. अध्याय 4. गोड झाकी बघायची आज आपल्याला. रोज झाकी आहे, अजून थोड्या वेळाने येणार आहे. ऐका, सीते, पती नाराज असेल, पत्नीने आनंदी राहू नये. आणि पती आनंदी असेल तर त्या स्त्रीने कधीच नाराज राहू नये. सीते, नवरा उठल्यानंतर त्या बाईची आंघोळ आटपलेली असावी. आणि सकाळी त्याने उठल्याबरोबर बायकोकडे पाहिल्यानंतर तिच्या कपाळी ठसठशीत हळदी कुंकू दिसावं. नियम सांगितले. दारामध्ये सौभाग्यवती स्त्रीने 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ कधीच उभं राहू नये. पाट्याजवळ, मुसळाजवळ, सुपाप समोर, शिरईजवळ कधीच थांबू नये. पती येण्याच्या अगोदर आपण घरामध्ये असावं. तो आल्यानंतर त्याला काय हवंय काय नकोय. सीते, हा आई. पतीने आवाज जर दिला बायकोला, हो माय, 1000 कामं तिने हातातले टाकावेन पतीच्या दिशेने, त्या क्षणाला जाऊन उपस्थित हात जोडून म्हणावं, मालक काय आज्ञा आहे. सीतेला मार्गदर्शन केलंय, विविध प्रकारचे आभूषण दिले. 10,000 वर्ष तप केलं ह्या बाईने. 10,000 वर्ष कडकडीत वैराग्य आहे. माझा पती जसा आहे ना तसं मी राहील. माझ्या माहेरी एवढं आहे आणि काय भिकारी आहे आणि काय नाही खरं माझं झालं. कधीच तक्रार करू नका. जो प्राप्त है वही पर्याप्त है. जे मिळालं ते स्वीकारा. काही काही ना खूप ॲटिट्यूड असतो माहेरकडचा. जाऊ दे, असू द्यात. तुझं भाग्य तिथं आहे, तुझं प्रारब्ध तिथं आहे. मी काय 1872चं काय फार मागचं नाही सांगत आहे, वास्तविक. अरे जुन्या काळामध्ये ओल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनंच आहे. जुने लोक म्हणायचे गाईला गोठ्यात मालकानं जसं ठेवलं तसं गाईनं राहावं. आणि मुलीला बापाने जिथं दिलं त्या मुलीने तिथं तसं स्वीकारून राहावं. कुठं पत्रिका जुळत होत्या जुन्या काळात? सांगा मला, होत्या का पत्रिका? त्या आजीला विचारतो, आजी तुझी पत्रिका जुळली होती का? नाही म्हणते म्हातारी. जन्म तारखाच पाठ नाही तेव्हा पत्रिकांचा विषयच नाही. पण म्हातारी टकाटक एकदम. हो, 2 चापटा जर खाल्या ना म्हातारीने तेव्हा लग्न झाल्यावर 2 भाकऱ्या खायची पण रडायची नाही. असं होतं. आता थोडं काही बोललो, म्हणलो का हो ताई, कोर्टात लग्न होऊन 2च महिने झाले. म्हणली त्यांच्याकडं सकाळी चहाला दूध नसतं ना, म्हणून मला डिवोर्स घ्यायचा आहे. मेली का तू? काय मोठं रिझन सांगितलं. अरे कसं जमायचं? स्वीकारा एकमेकाला. गुण दोष असंही स्वीकारा. याने बदलावं, त्याने बदलावं, त्याने नाही बदलावं. बदल स्वतःपासून करा. एखाद्याला राग येत असेल ना, मग त्याला ज्या गोष्टीचा राग येतो ती गोष्ट करायचीच नाही, सोडून द्या ना, झालं ना. कशासाठी डोकं लावायचं? कशासाठी किरकिर करायची? कशासाठी भांडणं करायची? जे मिळालं ते स्वीकारा. किती प्रतिकूल परिस्थिती होती हो. परवा एका बाबान, मला ना लहान मुलं आणि म्हातारी माणसं जास्त आवडतात, तरुण पण आवडतात, पण मी जास्त त्यांच्यामध्ये राहतो. मी आत्ता आल्या आल्या इथं बुजुर्ग लोकांशी बोलत होतो. तुम्ही बाबांशी बोलले का? तुम्ही भगरी बाबांना पाहिलंय का? मला इतका आनंद होता त्यांच्याशी बोलताना. मला आवडतं ते. एका बाबाला म्हणलं, बाबा एकदम छान आहात तुम्ही. आजी पण एकदम छान आहे, डोक्यावर पदर आहे अजून तिचा. हो म्हणे, आमचंच होतं ते, तुमच्यासारखं आहे का म्हणे.
म्हणलो काय झालं तुमच्यासारखं, आम्ही काही चुकलो का? नाही नाही म्हणे, तुमचं काय तरुण पोरांचं आजकाल. नाही बाबा म्हणलं सांगाच ना. मला तिने असा क्ल्यू दिला. मग मला उत्सुकता, बाबा सांगा ना नेमकं आमचं आणि तुमचं असं काय. म्हणे आम्ही तासा आड बैल आणि दिवसा आड बायको हाणायचो म्हणे. म्हणजे तुम्ही ऐकून ठेवा फक्त. काय म्हणलं बाबा? तासा आड बैल हाणला का तो सरळ चालवतो. पुढचं नका ऐकू तुम्ही, आणि डोक्यात पण घेऊन. हे बघा, मी त्या म्हाताऱ्याचं सांगितलं, इथलं बिलकुल नाही. पहिलं डोक्यातून काढून टाका, नाही तर डोक्याला ताण माझा. बाबा असं असं बोलला. आणि हे बाबा हे कट कर बरं का कॅमेऱ्यातलं, नाही तर आम्हाला त्रासच येतो ज्ञान देण्याचा. म्हणजे लक्षात ठेवा, स्वीकारणं होतं एकमेकाला गुणदोषासहित. राग येतोय ना, मग तो राग येतो तर आम्ही तसं करायचंच नाही. तिला वाईट वाटतं ना माझ्या अशा वागण्याने, मग मी वाईट वागायचंच नाही. हे बरोबर प्रपंच व्हायचे. आता पत्रिकेमध्ये इतके गुण जुळतात तरी सुद्धा मन जुळतात का सांगा बरं. मी काय पत्रिकेच्या विरोधात नाही. 1996ला आम्ही ज्योतिष विशारद केलंय कंप्लीट त्र्यंबकेश्वरला. मी त्या विरोधात नाहीये, पण पत्रिका तुम्ही जुळवता, मन सुद्धा जुळवायला शिका ना एकमेकांचे. संस्कार जुळवायला शिका. मुलगा चांगला आहे, स्वकर्तृत्ववान आहे, स्वतःच्या पायावर उभा आहे, संपत्ती नका पाहू, बिंदास मुलगी देऊन टाका. कारण झोपडीच्या ठिकाणी बंगला निर्माण करण्याचं सामर्थ्य जर तुम्हाला त्याच्यात दिसत असेल, कशासाठी संपत्ती पाहता? आणि संपत्ती पाहून ज्यांनी ज्यांनी मुली दिल्या, आज त्यांच्या मुली माहेरी आहेत, रडतायत, कोर्टात चक्कर मारताय. का? आप कमाई असावी, बाप कमाई मुलाची नसावी. हे जुन्या लोकांचे विचार आहेत, आणि आज ते प्रॅक्टिकली अनुभवात आणणं गरजेचं आहे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनंच आहे. मला किती वेळ आहे अजून? 9:50 झाले. 10 पर्यंत ठीक आहे. 10 पर्यंत आटपायचे ना? हा 10 ओके. 10 मिनिटात आटपून घेतो मी पटकन. लक्ष द्या. उद्या बरोबर कथा होईल 2-2.5 तासाची, चिंता नका करू. अनुसूया, नारद मुनी कैलास पर्वतावर गेलेत. आता तिकून नियोजन व्हायला पाहिजे ना कशाचं? जन्माला येण्याचं. इकडं ही तपश्चर्या करते, पतीची सेवा करते, आणि आता वरतून अनुकूल परिस्थिती तयार व्हावी दत्तप्रभूंच्या जन्मासाठी. झालंय आपलं ओके. 10 मिनिटं वेट अँड वॉच. ज्याची आतुरतेने आपण वाट पाहतात, दत्तप्रभूंचा जन्म आपल्याला साजरा करायचा आहे थोड्या वेळात. बोला श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव दत्त. अनुसूया अत्रि ऋषी, दत्तप्रभू. थोड्या वेळात आपल्याला अत्रि ऋषी, अनुसूया आणि सगळं छान बघायचं आहे थोड्या वेळात. वेट अँड वॉच. लक्ष द्या. माता पार्वतीने गणपतीला लाडू दिला. थंडीचे दिवस आता चालू आहे ना. लाडू, खारीक, खोबरं, गूळ, अजून तूप, डिंक, मेथीची बी पावडर. बरोबर आहे ना? हा, नुसतं खायचं नाही, करायचं माहिती पाहिजे थोडस. लाडू बनवले. कोणाला बनवले? गणपती, कार्तिक, अशोक सुंदरी, जया, विजया, विषहरा, दौतली, देव. हे शंकर पार्वतीचे लेकर आहेत. तुम्हाला फक्त गणपती आणि कार्तिकच माहित आहे. हे सगळे लेकर आहेत. त्यांना लाडू बनवले थंडीचे. नारदा, फार मेहनतीने बनवला रे लाडू. कसा झाला? छान झाला आई. तिनं परत दुसरा दिला. इतक्या मेहनतीने जर पदार्थ केला आणि तो छान झाला म्हटला का आमच्या माता भगिनींचा शिनभाग जातो. बरोबर आहे का नाही? तेव्हा माना हलवल्या. म्हणून कधीतरी चांगलं म्हणत जावं, म्हणत जा. एवढ्या मेहनतीने ते करतात बिचाऱ्या. नारदा, कसा झाला लाडू? तो म्हणला, आई साहेब लाडू छान झाला, पण. तुमच्या लक्षात आलं का? शब्द फार महत्वाचे आहे मराठीतले. लाडू छान झाला, पण काय? पुष्कळ लाडू खाले आजपर्यंत. मग
अनुसूयेक मागच्या वर्षी लाडू खाला, तसा लाडूच नाही भेटला, दिली थिनगी टाकू. इथं गडबड आहे, आता कळलं का? पार्वती मातेने असे कमरेवर हात ठेवले. विश्वाची जननी माता पार्वती. नारदा, कोण रे ही अनुसूया? कोण माहित नाही तुम्हाला? अरे पण सांग ना, काय उत्सुकतापणाला लावतोय, वेळ कमी आहे. सत्य अनुसूया. देव सुद्धा घाबरतात तिला. बापरे, कोण? जगातली महान एक नंबरची पतिव्रता. काय म्हणे? हो. अरे पतिव्रता तर लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती मी आहे. नाही नाही आई साहेब, हे वरच आहे. भूलोके मृत्यू तली, पृथ्वी तलावर मृत्यू लोकात महान पतिव्रता आहे. कोण? अनुसूया. आणि गेला निघून नारद. काय असतं, एखाद्या बाईचं गुणगान आपल्या बाई समोर केलं तर आपल्या बाईला जलस होतेच. बरोबर का चूक सांगा? असं आहे ते. म्हणजे आता ही कमी झाली आणि ती श्रेष्ठ झाली. एक दिवस भगवान विष्णूंकडे काहीतरी कार्यक्रम आहे, सगळे देव गप्पा मारतायत आणि ह्या तिघी देवी. बरं, आमच्या माता भगिनींकडे एखादा विषय जाहिरात जर करायची असेल ना, तुम्ही यांच्याकडे सोपवायची. हा, दिवसभरात लई जाहिरात असते. हा, नळावर पाणी पाणी भरता भरता म्हणते, हे बघ तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. आणि 17 जणीला हेच बोंबलून सांगायचे. आणि तुमच्या मनात काही राहतच नाही. म्हणून जुने लोक म्हणतात, भीतीजवळ बोलावं पण. म्हणजे तुम्हाला ते शाप आहे का बरं? काय झालं माहितीये का? कुंती आत्या माहितीये का तुम्हाला? कुंती माता, पांडवांची आई. कौरव मेल्यानंतर तिने पितृतर्पण पित्रांच्या नावाने सुरू केलं. आणि बोलता बोलता धर्माला, आपल्या ज्येष्ठ सुताला, मुलाला म्हणली कुंती आत्या, धर्मा, हा गाई काय ग, हे पाणी सोड करण्याच्या नावाने. हो आई. का? म्हणे तो तुमचाच भाऊ होता. काय बोलते? हो ना, सूर्याच्या उपासनेने लग्नाच्या अगोदर झाला होता म्हणून सोडून दिला तो. वाईट वाटतं मला. तोही मेला तुमच्या हातून. पाणी सोड बेटा. इतका चिडला धर्म. पाणी सोडतो आई. आता इथून माग बोलली असती तर इतका सगळा घोटाळा झालाच नसता. मेला नसता कर्ण, कौरवही मेले नसते. आज सांगते तू, सकळ स्त्री जातीला शाप आहे माझा. इथून पुढे स्त्रीच्या मनात कुठलं टॉप सिक्रेट राहणार नाही. हे वरदान आणि शाप आहे तुमच्यासाठी. म्हणून तुमच्या मनात काहीच राहत नाही. टॉप सिक्रेट तर राहतच नाही. साडी जरी नवीन घेतली तर तुम्हाला 4 जणींना दाखवल्याशिवाय पचतच नाही. हा, एका बाईने साडी घेतली आणि नेसून विहिरीवर गेली. तिथं पाणी बिणी बाया भरत होत्या, भांडे. पण इतक्या बाया बिलंदर होत्या, एकीने विचारलं नाही केवढ्याची घेतली. लय बेकार राहते. ही म्हणली, बाई दिवसभर चहा कपभर चहावर फिरते, कोणीच विचारलं नाही. दिवसभर गल्लीत फिरली, कोणीच विचारी ना केवढ्याची घेतली. शेवटी ती म्हणली, कोणीच विचारलं नाही, कोणीच विचारलं नाही. एक कुत्री झोपेल होती, तिने कुत्रीच्या शेपटीवर पाय दिला. ती कुत्री म्हणली, कवा? ही म्हणली, कालच घेतली अगं. काय कळलं का? कुत्री काय म्हणली? कवा? कुत्रीला कवयला सांगितलंच. म्हणून श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकरांच्या मुखारविंदातलं वाक्य आहे, म्हणे माता भगिनींची कानातून जी नळी आहे ती हृदयात नाही साठत. कानातून गेलेली नळी तोंडातूनच बाहेर येते. म्हणजे ऐकलं का लगेच बाहेर, साठतच नाही ते. अगं ऐकलं का? पार्वती म्हणाली, काय ग? लक्ष्मी म्हणली, काय ग? हे सरस्वती इकडे ये. काय? अगं आपल्यापेक्षा महान पतिव्रता आहे म्हणे कोणी, ती अनुसूया टवळी. मग काही झालं पाहिजे पण आपल्या तिघींचं पातिव्रत्य भंग व्हायला नको. मग आता हे बघ, तू ब्रह्मदेवाला सांगायचं सरस्वती, विष्णूला तू सांगायचं लक्ष्मी, आणि मी भगवान शंकराला सांगेल काय, तिघांनी एकमत करा आणि तिचं पातिव्रत्य भंग करा. गेले घरी, वैकुंठाला गेले, ब्रह्मलोके गेले, कैलास पर्वतावर भगवान शिव गेले. संध्याकाळी पाय दाबता दाबता लक्ष्मी आई म्हणली, अहो काय, कोण आहे होती अनुसूया? अगो तुला अनुसूया माहित नाही?
आम्ही सुद्धा घाबरतो तिला. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. मी सूर्यनारायण आहे, मी सुद्धा घाबरतो, माझं तेज कमी करतो. मी चंद्र आहे, माझं तेज कमी करतो. आंघोळीला जर ही सरोवरावर आली तीर्थावर, मी पाणी आहे, विष्णू म्हणतात मी पाणी आहे. मी जर गार असलो तर थोडस कोमट होतो का, तिला गार लागून मला शाप द्यायला नको. खुशाल वर तोंड करून बोलताय, काही वाटत नाही तुम्हाला? काय आमच्यापेक्षा कोणी मोठं नको, तिचं पातिव्रत्य भंग करा. आता त्या बाकीच्यांनी सुद्धा त्यांच्या नवऱ्याला त्रास. मी म्हणतो किती बायकोचं ऐकावं? चांगलं सांगणारी असेल तर जरूर ऐकावं. पण एक सांगू, हे विधीचं विधान आहे दत्तप्रभूंना जन्माला येण्यासाठी. या तिघांना सांगितलं कालच्या दिवशी, कालचा दिवस होता ना दत्त जन्माचा, या तिघांनी भिक्षुकाची रूप घेतली आणि पृथ्वी तलावर आले. नेमके अत्रि ऋषी मध्यान्ह काळामध्ये 12:30चा कालावधी येतो. 12:39. हे बघा, ज्ञानोबा माऊलींचं चरित्र ऐकायचं असेल तर नामदेव महाराजांकडून ऐका, कारण ते आद्य चरित्रकार आहे. आणि गुरुचरित्र हे दत्तप्रभूंचं चरित्र अध्याय 4 ते आम्हाला प्रमाण आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, दत्तप्रभूंचा जन्म हा सायंकाळी नाहीये, तो माध्यान्ह काळात आहे. म्हणून आमच्या आजही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात 12:39 दुपारी जन्म साजरा केला जातो, कारण ते अतिथी म्हणून माध्यान्ह काळात आले होते, ब्रह्मा विष्णू महेश. आणि एक सांगू का, त्याच्या अगोदर महाराज म्हणायचे, आता त्याच्या अगोदर आमच्या अनुसूये मातेला स्वप्न पडलं होतं. कोणाचं? स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. बोला श्री स्वामी समर्थ महाराज. ठीक आहे, वेळेच्या अभावी आपण ते गीत कमी करून पुढचं घेऊया. चालेल ना तुम्हाला? भजन आलं का मग अजून 2 मिनिटं जातील, चालेल ना? आज वेळ कमी आहे. बोला परमपूज्य भगरी भगवान की जय. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ऐका, भिक्षाम देही. अत्रि ऋषी मध्यान्ह स्नानासाठी संध्येसाठी गेलेत. ही एकटीच घरी आहे. अतिथी देवो भव. आचार्य आंघोळ करून या, जेवण तयार असेल. हे आंघोळीसाठी निघाले. बघ बर का, आल्या आल्या जर जेवण तयार नसेल तर शाप देऊ तुला. जी गुरुदेव, काय नम्रता आहे, काय विलक्षणता आहे, काय अलौकिकता आहे. म्हणून परलोक परमात्मा तिथे येतोय. हे निघून गेले. वरतून त्या तिघी जणी त्या तिघा जणांना सांगत होते, जे रूप बदलून देवाले ब्रह्मा विष्णू महेश, लवकर जा, पोहत बसू नका, नाही तर तुम्हालाच नापास करायची. तिचा स्वयंपाक तयार व्हायच्या आत तुम्ही जायचंय आणि पटकन स्वयंपाक तयार नसेल तिला शाप देऊन निघून यायचंय, कारण तिचं पातिव्रत्य भंग करायसाठी तुम्हाला पाठवलंय. लक्षात आहे ना? हे म्हणले, अगं हो ग बाई. गेलेन बुटकी मारली. पण ती सुद्धा महान तपस्वी होती, स्वाध्वी होती. तिनं पटापटा भाजी निवडली. कढईमध्ये भांड्यामध्ये फोडणीचं साहित्य घातलं, भाजी टाकली, पाणी घातलं आणि ती सूर्याच्या प्रकाशात ठेवली. त्या सूर्याकडं पाहिलं आणि भाजीकडं पाहिलं. 1 सेकंदात भाजी शिजली. गायत्री मंत्राची उपासना तिच्याकडं होती. पतीच्या चरण सेवेचं सामर्थ्य तिच्याकडं होतं. काय अनुसूयेचं चरित्र गोड आहे. 2 मुद्दे अजून गोड आहेत, पण वेळेअभावी मी ते थोडेसे कमी करून दत्तप्रभूंच्या जन्माकडे जातोय. लक्ष द्या. ही दिव्य चरित्र जो जो ऐकेल त्याच्या जीवनामध्ये तेज येईल, आत्मविश्वास वाढेल, आत्महत्येचा विचार राहणार नाही, उत्कर्ष होईल जीवनात, सुख शांती समाधान प्राप्त होईल, लक्ष्मी घरात स्थिर होईल, कर्ज बाजारीपणा कमी होईल, पतीचं आयुष्य वाढेल, पत्नीचे आजार जातील, मुलं आज्ञाधारक बनतील, मुलांचा हट्टीपणा जाईल. आजची कथा जीवनाची व्यथा दूर करणारी दत्तप्रभूंच्या जन्माची कथा आहे. अनुसूया, सत्य अनुसूया आणि अत्रि ऋषींचं तप फळाला येत आहे. निर्गुण निराकार असलेला परब्रह्म परमात्मा सगुण रूपामध्ये आज साकार होतोय. ते फक्त तपाचे सामर्थ्य पिन्नीला नोप. चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. मातृपितृ भ्राता सगोत्रापार चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गुडगम्य ज्ञानदेवाला दले. निवृत्तीने दिले माझ्या हाती. हा 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 हा. हरिपाठच आहे. उद्या बोलू थोडंसं आपण त्याच्याविषयी. स्वामी चरित्र कथेला अनुसरून स्वामी चरित्र कथा सुरू आहे. दत्तप्रभू उद्या
श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वतींची कथा आणि जमलं समारोपाकडे जाताना उद्या स्वामी चरित्रांचा अवतार, स्वामी महाराजांचा अवतार आपण बघणार आहोत. बोला श्री स्वामी समर्थ महाराज. तिनं स्वयंपाक तयार ठेवला, पानं वाढले, रांगोळ्यांचा थाट आहे, चंदनाचा पाट आहे, चांदीचं ताट आहे. हे तिघं आले, बसा नाथ. बापरे, या तिघी म्हणल्या तुम्हाला म्हणलं होतं टाइमपास. अगं पोहलं सुद्धा नाही गड, बुटकी मारून आलो, तिचा स्वयंपाक तयार आहे, आता काय करायचं? मरा, तुम्हाला नापास केलं, आता काहीतरी शक्कल लढवा. विष्णू म्हणले थांब लक्ष्मीला मी बरोबर करतो. हे अनुसूये, हा अतिथी, तुम्ही देव आहात, जेवाना काही हवंय का? गरमागरम जेवण आहे, बसा लगेच. पानाचे विडे सुद्धा आहेत आणि माझे मालक आत्ताच येतील, तोपर्यंत आपलं भोजन आटपून घ्या. मध्यान्ह स्नानाला गेले. किती नम्रता आहे. आणि अतिथी देव आम्हाला आहेत. आजपर्यंत माझ्या दारातून निर्मुख कोणीच गेले नाही. जेवण जेवण पाहिजे आम्हाला. मग नग्न अन्न वाढ, ने हे बाजूला चाललो नाही तर ताटावरून उठवून आम्हाला नको तुझं अन्न. नाथ, जशी आपली आज्ञा. भरलेले ताट उचलले, चुलीजवळ किचन मध्ये नेऊन ठेवले. स्वयंपाकघरात असा कूड होता, पार्टिशन होतं जुन्या काळातलं, तुराट्यांचं, त्याला शेणमातीने सारवलेलं. हात जोडून म्हणाली काय देऊ? हे जेवण नको, मग कोणतं जेवण? नग्न अन्न वाढ. आता हे कळण्यासाठी अनुसूयाच पाहिजे. आजपर्यंत आमच्या कथा कीर्तन प्रवचनकारांनी सांगितलं नग्न अन्न म्हणजे अंगावरचे कपडे काढून मग वाढ. अरे नग्न अन्न समजण्यासाठी अनुसूयाच पाहिजे, पतिव्रत्यच पाहिजे आणि नियम धर्मच तिच्याकडे पाहिजे. तिचं तप किती कडक आहे. तिने आड घातली, हे अतिथींनो, माझ्या पतीच्या चरणाला स्मरण करून सांगते, नग्न अन्न मी तुम्हाला वाढेल, पण तुम्हाला बालक व्हावं लागेल. हे देवांच्या लक्षात आलं, तिच्या लक्षात आलं. वरतून त्या तिघी म्हणल्या झाले नापास. नग्न अन्न म्हणजे काय? ज्या अन्नाला अग्नीचा स्पर्श नसताना सुद्धा ते अन्न गरम असतं आणि ते फक्त आईच्या स्तनातलं दूध आहे. न अग्न इति नग्न. आणि काय मागितलं यांनी? जेवण नाही मागितलं, नग्न अन्न दे, म्हणजे तुझं दूध दे. आणि माझं दूध तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला लहान बालक व्हावं लागेल, तर दुधाचा अधिकार लहान बालकांना आहे स्तनातला. मग 3 बालके झाली. आता अत्री ऋषी आणि अनुसूयेचं छानपैकी या ठिकाणी आगमन होत आहे.